व्याधि पीडितं कर्मबन्धनैः मरणान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् स्वाहा महे सुगन्धिं पुष्टिवर्धनं उर्वारुकमिव वन्दना मृत्योर्मुक्षीयमामृतात् स्वाहा पीडितं कर्मबन्धनैः भवार्यङ्कर महामृत्युंजय साम सदाशिवदेवताभ्यो नमो नमः स्वाहा म्हटलं की अग्नीमध्ये अहणान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् स्वाहा महे सुगन्धिं पुष्टिवर्धनं उर्वारुकमिव वन्दना मृत्योर्मुक्षीयमामृतात् स्वाहा ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनं उर्वारुकमिव वन्दनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् स्वाहा त्र्यम्बकं यजामहे। श्री पिंपळेश्वर महादेव मंदिर या पवित्र ठिकाणी माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांचा 9 फेब्रुवारीला वाढदिवस आणि त्याचप्रमाणे कल्याण लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार संसद सदस्य डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांचा आज वाढदिवस आणि त्या निमित्ताने या पवित्र क्षेत्री महामृत्युंजय जप यज्ञ आयोजित करण्यात आलेला आहे। निश्चितपणे हा कार्यक्रम करण्याचा उद्देश असा की माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांना निरोगी दीर्घायुष्य लाभावं, त्याचप्रमाणे जनसेवा आणि लोकसेवा करण्यासाठी त्यांना पाठबळ मिळालं याकरता आजचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। महामृत्युंजयाचं फार महत्त्व आहे आणि त्यामुळेच शुभ कार्य येथे आरंभलं आहे। महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचा असलेला 9 तारखेला वाढदिवस आणि या कल्याण ग्रामीणचे कार्यसम्राट किंगमेकर सिंगम असे असलेले आपले कल्याण लोकसभेचे लाडके खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांचा असलेला 4 तारखेला वाढदिवस आणि या दोघांच्या वाढदिवसानिमित्त या पंचकृषीतला असलेला हा सागाव येथील पिंपळेश्वर मंदिर, पिंपळेश्वर महादेव मंदिर येथे दोन्ही नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त महामृत्युंजय जपाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्यांचं आरोग्य चांगलं राहो, त्यांना यश निर्माण हो, त्यासाठी हा महामृत्युंजय जप आयोजित करण्यात आलेला आहे। कल्याण ग्रामीण आणि डोंबिवली शहराच्या वतीने हा आयोजित केलेला आहे। त्यांना दीर्घायुष्य लाभण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। मी संपूर्ण या कल्याण ग्रामीण भागातले जे 27 गावं असेल, 14 गाव असेल, दिवा असेल, डोंबिवली शहर असेल येथील नागरिकांना आवाहन करतो की आपला निलजे आणि खिडकाले येथील रेल्वेवरील ब्रिज 5 तारखेपासून 10 तारखेपर्यंत वाहतुकीसाठी बंद राहणार आहे आणि त्याच्यासाठी सर्व वाहनांना पर्यायी रस्ता उपलब्ध करून दिलेला आहे वाहतूक विभागाच्या माध्यमातून। तर पर्यायी रस्त्याचा वापर करावा,
जेणेकरून कुठेही वाहतुकीची अडथळा निर्माण होणार नाही अशी मी नागरिकांना आवाहन करतो आणि विनंती करतो.